आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। गेल्या 2 वर्षांपासून जालना तालुक्यातील रामनगर, मानेगाव, पात्रोड, शिवली या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे। यामुळे वारंवार अपघात होत आहेत आणि अनेक नागरिकांना जीवही गमवावा लागला आहे। या प्रश्नाला हाती घेऊन परिसरातील काही सरपंचांनी अर्धनग्न आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं आहे। दरम्यान वारंवार निवेदन देऊनही हा रस्ता होत नसल्यामुळे त्यातच 45 लाख रुपये तात्काळ निधी उपलब्ध झाला होता, मात्र ही कामे थातुरमातुर आणि कागदावरच केल्या गेली असा या गावकऱ्यांचा आरोप आहे। त्यामुळे आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगले धारेवर धरले। ॲक्सिडेंट म्हणजे पडला, फक्त नवरा बायका गाडीवर चालले होते। एवढं लेकर आहे सत्य, एवढं लेकर असं घराकडे जावं वाटत नाही। त्याचे 6 महिने झाले आज बोलवाड म्हणजे असं सगळे परेशान आहे। सगळ्या गोष्टी आम्ही टेक्निकल गोष्टीबद्दल नाही बोलू शकत तुम्हाला, पण आमचा मुद्दा काय होता की आम्ही 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले या गोष्टीचा पाठपुरावा करतो, सगळं करतो। मार्चच्या नंतर तुमच्या कार्यालयात आदेश दिले, तेव्हापासून गुत्तेदारांना तुम्ही झोपले होते का? 45 लाख रुपयाची लेखी द्या, कारण की आम्ही गुन्हेगार आम्ही व्हायला लागलो। ते म्हणजे लोकांना असं वाटायला लागलं की आंदोलन करते खाल्ले काय आम्हाला क्लिअर करा सर तुम्ही। आंदोलन करून घ्या, पैसे द्या ना त्या लोकांचे बी एका मिनिटात पैसे देऊन टाका ना पैसे। आम्हाला लेखी द्या, त्याला पैसे दिले नाही म्हणून। हा लिहून द्या, कारण ती व्हायला आंदोलन करते जास्त भ्रष्टाचार केला। किती टक्के बिल आहे?